सावर अरे मना भाग 23. पार्थ म्हणाला, ते समजत नाही, काय संबंध आहे आमचा? तिने मला प्रेमाची कबुली दिली, पण मी सगळं दुर्लक्ष केलं. पण आता माझ्याकडून दुर्लक्ष होत नाही. आता तिने सगळं विसरून जाणार असं म्हणाली. पण मला तेव्हापासूनच वेगळंच वाटत आहे. ते मला समजत नाही. पण शुभम मला सगळं समजलेलंच होतं. शुभम म्हणाला, पार्थ मी आता जे विचारेन त्याचं उत्तर हो किंवा नाही द्यायचं. पार्थ शांत होत बसला. मला सांग, स्वरासोबत तुला बोलावंसं वाटतं का? पार्थ म्हणाला, हो. शुभम म्हणाला, तुला ती दिसली नाही की तू बेचैन होतोस तिला बघायला? पार्थ म्हणाला, हो. शुभम म्हणाला, ती रडली की तुला त्रास होतो का? तुला तिची ओढ जाणवते का? तू एकांतात विचार करतो का? मला वाटतं या सगळ्यांचं उत्तर होच असेल ना? हो ना? पार्थ म्हणाला, हो. शुभम म्हणाला, अच्छा मग वाट कोणाची बघतोस? आम्हाला सांग, तुझी सून मी निवडलेली आहे. असं म्हणून शुभम गालात हसू लागला. पार्थ म्हणाला, काय बोलत आहेस तू? एकतर मला काही समजत नाही. पार्थ पुढं काही बोलेल त्यापूर्वीच पार्थ तू स्वराच्या प्रेमात पडलेला आहे. शुभमने हे शब्द ऐकताच त्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं. पार्थच्या मनाची बेचैनी त्याला स्वतःला समजलेलीच नव्हती. पण तो हे नक्की समजून गेला होता की स्वराबद्दल त्याला ओढ जाणवते. पण ही कोणती भावना असेल त्याला कळून आली नव्हती. पार्थ, तू स्वराच्या प्रेमात पडलेला आहेस. असं म्हणून शुभम गालात हसू लागला. पण इकडं त्याचं बोलणं ऐकून त्याने चमकून शुभमकडे पाहिलं. शुभम म्हणाला, असं काय बघतोस? तुला जे सगळं वाटत आहे ना, ते एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या फिलिंगना प्रेम म्हणतात. असं मला तरी वाटतं. कारण मला ही वैभवीबद्दल अशाच भावना आहेत. मलाही तिच्याबद्दल ओढ जाणवते. तूही स्वराबद्दल तुला वाटणाऱ्या भावनांचा विचार कर. असाच करत असतील तर ते प्रेमच आहे पार्थ. शुभम हे सगळं बोलत असताना पार्थ पुन्हा गॅलरीकडे जाऊन लांबवर बघू लागला. पार्थ, तुला अजून पण डाऊट आहे का? तर एक काम कर. उद्या तू इकडंच आहेस. परवा कर्नाटकला जाणार आहेस. उद्या तू तिचा चेहराच काय तिला समोरही बघायचं नाही. अगदी तेथून निघेपर्यंत. शुभमने हे सगळं त्याच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाला. पण त्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तसंही त्याच्या फिलिंग त्याला स्वतःला समजायलाच हवा असा विचार करून पार्थ जास्त विचार करू नकोस, सगळं वेळेवर सोडून दे. असं म्हणून शुभमने त्याच्या खांद्यांवर थोडं थोपटत रूमच्या बाहेर निघून गेला. पार्थने मनाशी काहीतरी ठरवत सगळे विचार बाजूला ठेवून फ्रेश होऊन घेतलं आणि बेडवर अंग सोडलं. पण किती वेळ झाला त्याला काही झोप येत नव्हती. खूप वेळाने सिलिंगकडे बघतच त्याच्या काहीतरी रोळा लागला. इकडं स्वरा देखील उद्याच्या नवीन दिवसांची सुरुवात, मागचं सगळं विसरून पुढं जाऊ हा विचार करतच झोपी गेली. आज स्वराला सुट्टी तर होती, पण घरची काम काही सुटत नाही. संगीता तर स्वराची घरी असल्याची वाटच बघायच्या. म्हणजे स्वतः आराम, संध्याला काम नाही कारण ती शिकत आहे हे कारण पुढं चंद्रकांतही जास्त वाद नको म्हणून जास्त लक्ष देत नव्हते. कारण संगीता यांना काही बोलायला गेलं की स्वरा लगेच अडवत होती. घरची कामं आहेत मग कशाला कंटाळा असं म्हणून ती चंद्रकांत यांना गप्प बसवायची. ती आजही लवकर उठली, आंघोळ करून कुर्ती पजामा घातला. तिला आज थोडं फ्रेश वाटत होतं. कारण तिने स्वतःला मजबूत केलेलं होतं म्हणून असेल कदाचित. देवपूजा करून गॅसवर चहा ठेवला आणि एकीकडे नाश्त्याची तयारी करायला घेतली. रात्री तिला नयनाचा मेसेज आलाच होता की दादा रागावलेला आहे आणि त्याला सगळं समजलेलं आहे. त्यावर ती रागावली होती नयनावर. मग नयनाने तिला शरदला का सांगावं लागलं हे समजावलं आणि तिला स्वतःला गिल्टी वाटत होतं की तो आल्यापासून आपण साधं त्याला भेटायलाही गेलो नाही. तिने पटापटा नाश्ता स्वतःला, आज तिने शरदलाही आवडतात म्हणून कांदे पोहे बनवले म्हणजे त्याचाही राग घालवता येईल. पण तिला हेही माहीत होतं की त्याचा राग लगेच जातही नाही. तिने संगीता आणि चंद्रकांत यांना नाश्ता दिला, जे नुसतेच आवरून पेपर वाचत बसले होते आणि संगीता यांच्या साडी नेसण्याचा कार्यक्रम चालला होता. बाबा, मी शरदला कांदे पोहे देऊन आले असं म्हणून ती बाजूच्याच असलेल्या भोसले काकांच्या घरी गेली. तर भोसले काका बँकेत तर काकी किचनच्या ओट्यांकडं आणि आपल्या नयना मस्त सोप्यांवर अंगांवर घेऊन झोपल्या होत्या. स्वरा म्हणाली, काकू, असं म्हणत ती किचनच्या ओट्यांजवळ आली आणि हातातील पोह्यांची प्लेट ठेवतच शरदसाठी पोहे आणलेले होते. जास्तीचे आणले आहेत तर तुम्हीही टेस्ट करा. असं म्हणून ती किचन ओट्याला टेकून उभी राहिली. तू बनवले आहेस ना, मग छानच असणार ना.
चहा घेतलास तू? आपण दोघी चहा घेऊ, असं म्हणून त्या चहा गरम करू लागल्या आणि त्यांनी पेल्यात दोघींसाठी चहा ओतला. तिन्ही गालांवर हसू ठेवत चहा घेतला. काकू, नैना अजून झोपली आहे? मला म्हणाली फिरायला जायचं आहे, सुट्टी घे. आणि मी येथे येऊन पण हिला जाग नाही. हिने चहाचा कप ओट्यांवर ठेवत ती नैनाला उठवायला गेली. तिचं काय सांगायचं, तिने पण आज सुट्टी घेतली आणि आता आवरायचं टाकून झोपून आहे. नैनाची आई आवरतच म्हणाल्या. स्वरा म्हणाली, नैना उठ, किती झोपतेस, 8 वाजून गेले. स्वराने तिच्या अंगांवरची चादर ओढत म्हणाली. तशी ती थोडी उठली. नैना म्हणाली, काय यार स्वरा, सुट्टी घेतल्याचा आनंद पण घेऊ देत नाही. ती झोपलेल्या आवाजात म्हणाली. स्वरा म्हणाली, हो का, चल लवकर आवर, आपल्याला जायचं आहे ना. नैना म्हणाली, तू बस, मी आले. असं म्हणून नैना अंघोळीला गेली. आई बाबा अजून आले नाहीत का, असं म्हणत शरद आत आला, जो नुसता जॉगिंग करून आला होता. तोच त्याचं लक्ष एका बाजूला बसलेल्या स्वरांकडे गेलं. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करतच म्हणाला, अरे गर्दी असेल बँकेत, ते येतीलच. तुमचं आवरून घ्या, तुम्हाला फिरायला जायचं आहे ना. काकूनी त्यांच्या हातात चहाचा कप दिला, पण इकडे स्वरा समजून गेली होती की तवा जास्तच गरम आहे. त्याने चहा घेतला आणि बाहेर शिरीत गेला. काकू म्हणाली, अरे बाहेर कुठं, स्वरा आलेली आहे, तुमचं काही बिनसलं तर नाही ना. काकूंना आता शंका आली, कारण तो आला आणि स्वरा आणि त्याचं काहीच बोलणं नाही झालं म्हणून. स्वरा म्हणाली, काकू असं काही नाही, ते आमचं काल बोलणं झालं होतं फोनवर. असं म्हणून स्वराने दात काढत एकदा काकूंकडे एकदा शरदकडे पाहिलं, तर तो रागात तिच्याकडे बघत होता. शरदचं ऐका ना, मला थोडं बोलायचं होतं, ती म्हणाली. खरी, पण तोपर्यंत तो बाहेर निघून जात. आई, नैनाला लवकर आवरायला सांग, नाहीतर नाटकाचा टाइम निघून जाईल. नाटकाला जायचं ऐकून ती खूप खुश झाली, कारण तिला एकदा तरी नाटक बघायचं होतं. जे आपण टीव्हीवर बघतो ती खोटी पात्र त्याच पद्धतीने नाटकांच्या स्टेजवर अनुभवांची होती. काकू म्हणाली, अगं बाई स्वरा, खरंच सांग, तुमचं काही भिनसलं आहे का. असं म्हणत काकूने तिच्या हाताला पकडलं. तितक्यातच नैनाची अंघोळ झाली होती. नैना म्हणाली, ए आई, त्यांचं भिनसलं असेल तर तू नको टेन्शन घेऊस, त्यांचं काय, क्षणात चांगले तर क्षणात भांडतील. नैनाने पटकन सांभाळून घेतलं. तिच्या बोलण्याने काकू देखील मुलांचं काय चालतच असतं असा विचार करून कामाला लागल्या. नैना आपला नाटकाला जातोय, आता शरदला सांगून गेला. ती खुश होत म्हणाली. नैना म्हणाली, हो मग, तुझी कधीपासूनची इच्छा होती ना. मग काय, दादाने कालच त्याच्या एका फ्रेंडकडून नाटकांच्या तिकिटी बुक केल्या होत्या. असं म्हणून ती शरदचा राग कसा घालू हा विचार करतच होती. पार्थही सकाळी त्याचा व्यायाम आवरून निघत होता. थोड्या वेळांपूर्वी नंदा आणि शुभम कर्नाटकसाठी निघून गेलेलेच होते. त्याने आरशात बघतच त्याचा महागडा बॉडी स्प्रे मारला आणि ब्ल्यू कलरच्या शर्टवर कोट चढवत त्याने घातलेल्या घड्याळात पाहिलं तर खूप लेट झालेलंच होतं. आज कॅफेमध्ये जाऊन इकडं लागणाऱ्या त्याच्या ब्रँडची कॉफीची डिलिव्हरी तो स्वतः उभं राहून चेक करून घेणारच होता. तो लगेच निघाला. नेहमीप्रमाणे आजही कॅफेमध्ये गर्दी होती. त्याने आपल्या केबिनमध्ये जात सर्वात आधी त्याची ब्लॅक टी घेतली आणि मग एक एक काम हातावेगळे करू लागला. पण आज त्याला काम करायला जोश असा वाटत नव्हता. त्याने सर्व स्टाफची मीटिंग अरेंज करायला मॅनेजर मोहित यांना सांगितलं. थोड्या वेळात सगळे हजर होते. अशोक सर देखील पार्थ सोबत उभेच होते. त्याने सगळ्यांकडे एकदा पाहिलं तर त्याला एक चेहरा तिथं दिसलाच नाही आणि तो चेहरा दिसला नाही म्हटल्यावर पुन्हा त्याला कालसारखी अस्वस्थता जाणवू लागली होती. पण त्याने स्वतःला त्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांनी इकडं लक्ष द्या, मॅनेजर मोहित यांनी बोलायला सुरुवात केली. आज आपल्या कॅफेमध्ये पार्थ सरांनी कॉफी पावडर मागवलेली आहे, जी त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेली आहे. पण ती कॉफी आपल्या कॅफेमध्ये इतक्या सर्व केली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला आठवड्याभरासाठी ट्रेनिंग दिली जाणारच आहे. अर्थात ते पार्थ तुम्हाला सांगतीलच. तर आपण ही ट्रेनिंग आजपासून, मॅनेजर पुढे बोलतच होता की उद्यापासून सुरू होणार आहे. त्याने मोहितला अडवत अनाऊन्स केलं. मोहितही कन्फ्यूज झाला होता. पार्थला आठवलं होतं की स्वरा आज कॅफेमध्ये येणार नाही, तर तिच्या ट्रेनिंगचा एकही दिवस वाया जाऊ नये म्हणून त्याने ही ऑर्डर स्वतः चेंज केली होती. पण हा विचार त्याने का केला, का तिच्या ट्रेनिंगसाठी त्याने दिवस पुढे ढकलला, तो आता स्वतःशीच विचार करायला लागला होता. शुभम म्हणाला, तू स्वरावर प्रेम करायला लागलेला आहेस का. शुभमचे शब्द पुन्हा त्याच्या कानात वाजू लागले होते. सूचना देता सर्व स्टाफ पुन्हा कामाला लागला.
आता दुपार होत आलीच होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याने स्वतःला खूप रोखून ठेवलेलं होतं. पण आता त्याने अस्वस्थ मनाला शांत करावं म्हणून फोन हातात घेतला आणि काल रात्रीचा तिचा नंबर डायल केला. 1 रिंग, 2री रिंग, 3री रिंग, 4थी रिंग, 5वी रिंग. पुन्हा रिंग वाजली पण तिने फोन काही उचललाच नाही. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.